मनापासून आभार व्यक्त करते, कारण की मनोज जरांगे पाटलांनी जे उमेदवारी जे खासदारकीसाठी त्यांची जी उमेदवारी जी त्यांनी तयार केलेली आहे की सोलापूर शहरामधनं प्रत्येक जिल्ह्यामधनं उमेदवारी थांबवण्यासाठी जे कुठल्याही समाजाचे असू दे, आपला प्रभाग जो बघतो की महाराष्ट्र जो बघायला बघतो की दलित असल्यासारखे आणि मी खरं तर चर्मकार असल्यासारखे, आणि आज या ठिकाणी जे मी पण इच्छुक आहे म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या मेळाव्यामध्ये आलेले आहे ना, माझा फॉर्म भरलेला आहे मी सुद्धा, कारण की ओबीसी जे आरक्षण मराठा समाजाला आजपर्यंत सरकारने जे खोटा शोधून दिले की अनेक आंदोलन केले, मनोज जरांगे पाटलांनी गेले 1-1.5 वर्ष झालं त्यांचं आंदोलन चालू असलेलं आहे, कारण की त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा असून सनी जो खरं तर तळागाळापासून जो काम करत आले की मनोज जरांगे पाटलांनी खरं तर त्यांना खूप मानलं पाहिजे की कारण की त्यांच्यामध्ये खरंच मराठा असल्यासारखे, कारण की त्यांनी दाखवून दिलं की आपण काय करू शकतो काय नाही, हे सरकार आपल्या हातामध्ये कसं येऊ शकतं ते जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी जे मुद्दे घेऊन की मी आजपर्यंत गेले 10 वर्षामध्ये जे विकास कामं करत आलेले आहे, जे लोकांच्या जे आम्ही तळागाळापर्यंत जाऊन ज्या काही समस्या आहेत म्हणा, रस्त्याच्या म्हणा, पाण्याच्या म्हणा, अनेक जे मुद्दे आहेत ते मी लोकांपर्यंत जाणार, आणि लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे की फुलारे मॅडम कुठलेही काम आपण घेऊन जाऊ दे फुलारे मॅडम करू शकतात, आणि मी कामं करून दिले. आणि आजपर्यंत माझ्या प्रभागामधले गेली 3-4 कामं मी केलेले आहेत, आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी काम इलेक्शन लढू शकते, कारण की मुस्लिम समाज म्हणा, ख्रिश्चन समाज म्हणा, चर्मकार समाज म्हणा, भोशी समाज म्हणा, अनेक समाज जे मराठा समाज आहे की आम्ही प्रत्येक समाजामध्ये कार्यक्रम वगैरे घ्यायला बघतो, आणि अनेक जाती धर्माला एकत्र घेऊन आम्ही जायला बघते ना. मुस्लिम समाज तर खूप मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी असल्या, कारण की जे त्यांचं आमदार खासदारांनी जे काम केलं नाही त्या ठिकाणी जे मी त्यांचे कामं करून दिले आहेत, जे मला त्यांचे दुवामध्ये आता सुद्धा त्यांचे कब्रस्थानमध्ये लोक आले तर दुवामध्ये प्रत्येकजण प्रार्थना करायला बघतात की मॅडम तुम्ही खासदारकीसाठी थांबा, आणि ही खरं तर संधी आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने. मला तर संधी भेटली तर मी संधीचं सोनं करून दाखवेल, आणि ज्या काही मराठा समाजाच्या समस्या आहेत त्याही मी सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन.